हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर हा व्हिडिओ आहे 8 मार्चचा. तर खूप लेट झालं टाकायला. इथे बनवले होते मी सकाळी पोहे नाश्त्याला. सकाळी चहा वगैरे घेऊन, चहा तर कोणी आहे तर देणार नव्हतं, नाश्ताही नाही, मीच बनवले. त्यानंतर मिस्टरांना देत होती तेव्हाच त्यांना बोलले तुम्ही काहीतरी विसरताय, म्हणजे हेच की मला विश करायचं महिला दिनाचं. त्यांना माहिती होतं पण मुद्दाम नाटक करत होते. त्यानंतर मुलाला खायचं होतं ब्रेड आणि पराठा. एका नाश्त्यामध्ये तर कधीच होणार नाही, एकाचं वेगळं एकाचं वेगळं, हेच तर असतं महिला दिन काय आणि हे काय, सगळे दिवस सारखेच असतात बायकांना. त्यानंतर त्यांनी नाटक जे केलं होतं ते बाहेर गेले आणि त्यांनी माझ्यासाठी आणलं थोडं बॉक्स खायचा. त्याच्यामध्ये होतं मिठाई, थोडीशी केक होता, चिप्स होते, सँडविच होतं, कचोरी होती आणि समोसा पफ होता. तर ते मुद्दाम मला विश केले नाही, नंतर केलं त्यांनी मला विश. त्याच्यानंतर ते खाऊन मग मी घरच्या कामाला लागले. जर आधी सांगितलं असतं तर माझा तेवढाच वेळ वाचला असताना मग नाश्ता नसतं बनवला मी. त्यानंतर संध्याकाळी मुलगा बोलला चल माझ्याकडून कास्य थाली मसाज करायला जाऊ म्हणून. तर लोकेटेड आहे कामोठ्यामध्ये. तर हे 200-250 रुपयामध्ये 20 मिनटं करून कास्य थालीचा मसाज जो आहे पायाचा तो फ्री होता. तर हे करून घेतलेलं आधी. त्याच्यानंतर ते पण खूप रिलॅक्स वाटलं, त्यावेळेस तरी रिलॅक्स वाटलं. आणि मला विचारतोय मुलगा थोडं रिलॅक्स कुठे कुठे बसत प्रॉपर झाली आहे, चांगलं झाली, पाठीला झाली, हाताला, पायांच्या बोटांना आणि आय मसाजर त्याच्याने काय, आय मसाजर जे लावलेलं त्याच्याने काय, त्याच्याने काय नाही, ते फक्त झोपसाठी म्हणजे रिलॅक्स वाटलं फक्त तेवढंच. गरमी होत होती पण खूप. त्यानंतर इथे चालू आहे कास्य थाली मसाज. तर हे दोघं पाय इथे मशीनवर ठेवून ते ऑइल वगैरे टाकतात आणि 10 मिनटाचा मसाज असतो. तर त्यांनी बरीचशी माहिती सांगितली मला. त्यानंतर हे बघा असं काळपटपणा निघतो मसाज केल्यानंतर. तर त्यांचं काहीतरी म्हणजे पायाला काही हिट वगैरे असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर असं काळं काळं निघतं असं ते बोलले. आणि त्यानंतर हे बघा त्यांचं पॅम्पलेट आहे. तर इथे सगळं दिलेलं आहे, तुम्ही वाचून येऊ शकता. मुलाने पण करून घेतलं मग माझ्यासोबत. त्यानंतर बाहेर मला त्यांच्या शॉपच्या बाहेर मसाले आणि ते घरगुती चटणी वगैरे सगळे बनवतात, त्यांनी थोडंफार सांगितलं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला. आणि त्यानंतर मग घरी पोरांनी काही स्वयंपाक करू दिला आणि त्यांनी बिर्याणी मागवली होती. चला महिला दिन साजरा झाला, सकाळी नाही तर संध्याकाळी तरी. त्यानंतर रात्री मैत्रिणींनी फोन केला की चला आपण आईस्क्रीम खायला जाऊ. सगळ्या मैत्रिणी मिळून सोसायटीचा आईस्क्रीम खायला गेलेलो. रात्री 11:30 ते 11:45 झाले होते आणि घेतलं होते आम्ही एक कप बटरस्कॉचचे. तर SM फ्लेवर नव्हते, फक्त बटरस्कॉच होतं एवढं. आणि एन्जॉय केलं. त्यानंतर घरी आलो मस्तपैकी. तर असा गेला माझा पूर्ण दिवस. कसा वाटला ना